वडिलोपार्जित जमिनीवरील अन्यायाविरोधात ठाकरे कुटुंब उपोषणाला बसले। कर्जत तालुक्यातील वांजळे गावातील वडिलोपार्जित जमिनीवरील प्रशासनाच्या अन्यायकारक कारवाईविरोधात ठाकरे कुटुंबाने 30 डिसेंबरपासून शासकीय कार्यालयासमोर उपोषण सुरू केले। कमलेश ठाकरे व मीरा ठाकरे यांनी न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा दिला आहे। प्रकरण न्यायालयात असतानाही प्रशासनाने बांधकाम पाडल्याचा आरोप केला असून तहसीलदारांनी भेट दिली असली तरी ठोस निर्णय घेतलेला नाही। अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी कुटुंबाला स्थानिकांचा पाठिंबा मिळत आहे। न्याय न मिळाल्यास आत्मदहन करू असा इशाराही कुटुंबाने दिला आहे। माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोट, कर्जत, रायगड। तुम्ही कर्जत प्रशासकीय भवन इथे उपोषणाला बसला आहात, त्याचं मागचं कारण काय आणि त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मीरा कमलेश ठाकरे, ग्रुप ग्रामपंचायत गिरवली। मीरा कमलेश ठाकरे, ग्रुप ग्रामपंचायत गिरवली, कार्यालय मुक्काम वांजळे। आम्ही उपोषणास 30/12/24 पासून बसलो आहोत। त्याचं मुख्य कारण म्हणजे दलित वस्तीचा जो रस्ता आमच्या गावठाण खरेदी खत जागेमध्ये जो केलेला आहे तो रस्ता पूर्णपणे अनधिकृत आहे हे ग्रामसेविका बीडीओ या अधिकाऱ्याने मान्य करून देखील आमदारांच्या विलक्षणाच्या काळात नोडल अधिकाऱ्याच्या नावाखाली आमचा जो कब्जा आम्ही जो आमच्या जागेत जो अडवलेला कब्जा होता तो ग्राम विकास अधिकाऱ्यांनी 5/11/2024 रोजी जो ट्रक लावून भरून नेलेला आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही इथे उपोषणास बसलो आहोत। आमची मागणी एकच, ग्रामसेवक अधिकारी व बीडीओ यांनी आम्हाला त्या नोडल अधिकाऱ्याचं पत्र द्यावं लेखी स्वरूपात व आमचा जो माल आहे नेलेला भरून तो आहे त्या पूर्वस्थितीत परत लावून द्यावा। आज परत तुम्हाला कोण भेट द्यायला आलं का? कुठला अधिकारी? भेट द्यायला तहसीलला आले होते राऊत साहेब, त्यांनी आमच्याबरोबर चर्चा करून म्हटले व्हिडिओशी चर्चा करून देतो सांगतो, पण आतापर्यंत काही रिप्लाय आला। पत्र यावर सगळ्यांना केले का तुम्ही? सगळ्यांना केले। कुणाकुणाला? प्रांत साहेब, तहसीलदार, कोकण आयुक्तांना, पोलीस स्टेशन, व्हिडिओ, ग्रामसेविका सर्व कार्यालय। त्याच्या अजून काय तुम्हाला प्रतिसाद मिळाला नाही? पूर्ण प्रतिसाद काही नाही मिळाला। ह्याच्या अगोदर कुठे उपोषणाला बसलो होतात का आणि कधी बसलो होतात? पंचायत समिती कार्यालयासमोर बसलो होतो आम्ही। तेव्हा गटविकास अधिकारी सुशांत पाटील या साहेबांनी आम्हाला असं लेखी स्वरूपात लिहून दिलं की तुमचा वाद हा न्यायालयात निर्णयासाठी प्रलंबित आहे, ह्याच्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही। मग दिनांक 5/11/2024 रोजी ग्रामसेविकेने कोणत्या अधिकाऱ्याने आमचा ताबा काढून नेला, त्यांना कोणता अधिकार आमचा ताबा भरून न्यायचा? ते म्हणतात की तुमच्याकडे कोणतेही ठोस पुरावे नाही। आमच्याकडे खरेदी खत रजिस्टर आहे, सब रजिस्टर 1948 सालापासून, ते जर खोटे आहे तर गटविकास अधिकाऱ्यांनी तसं लिहून द्यावं। ठाकरे, तुम्ही उपोषणाला बसलात, जर न्याय नाही मिळालं तर ह्याच्या पुढे तुम्ही काय करू शकता? जर आम्हाला नोडल अधिकारी किंवा ग्राम विकास अधिकारी व प्रशिक्षण अधिकारी व बीडीओ अधिकारी मान्य तहसीलदार प्रांत साहेब जर आम्हाला न्याय दिला नाही तर आम्ही आत्मदहनाचा लाचा इशारा करू। लाचा पर्याय तुम्हाला तोच आहे का? लाचा पर्याय तोच आहे। आज आम्ही पाहिजे जर आमरण उपोषण करून जर कुठला अधिकारी एक नायब तहसीलदार येऊन जर जाऊन हे करतो त्यांच्या कोण नायब तहसीलदार आले होते? राऊत साहेब। आणि ज्यावेळी आम्हाला तहसीलदार साहेबांनी बोलवले चर्चेला, आम्हाला ते लेखी पत्र द्यायला पाहिजे होतं, बाबा तुम्ही इथे चर्चेला या, फक्त काही त्यांच्या शिपाईकडं आम्हाला आमंत्रण घेऊ तुम्ही चर्चेला, काय संदर्भात चर्चा करायची हे त्यांना कुठल्या प्रकारचे काही व्यवहार माहीत नाही। यावर जे तहसीलदार होते त्यांना संपूर्ण हकीकत माहिती आहे, प्रांत साहेबांना संपूर्ण हकीकत माहिती आहे। जरी हे सगळं जर माहिती असून यांच्याकडे पत्र व्यवहार आहेत तरी हे जर म्हणतात तर तुम्हाला काय आम्हाला निदर्शक येत नाही, तुम्हाला अजून काय ठोस पुरावे पाहिजे? आमच्याकडे 1946 खरेदी खत गावठाणाचे खरेदी खताचे पेपर तुमचे ठोस पुरावे आहेत, अजून कुठल्या प्रकारचे पुरावे पाहिजे?